हाय यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग, राधे राधे, जय माता दी सर्वांना. आता माझा पहिला हे व्हिडिओ आहे, ते काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण आज मी तुम्हाला काहीतरी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता मी आलो आहे पार्कमध्ये. पार्कमध्ये आपण जाऊत आता आणि बसूत 10-20 मिनटं बोलूत. ये आहे पार्क की एंट्री. मी रोज सकाळी येतो, सकाळी इथं येतो. मला खूप चांगलं वाटतं इथं आल्यानं. शांत आहे, हिरवंगार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, मी शोकानं 4-5 व्हिडिओ काढलो होतो. मला तेवढीच खुशी वाटत होती. मी यूट्यूबवर आलो आणि मला माहीत नव्हते पुढे काय प्रोसेस आहे काय नाही. ते मी काढत गेलो व्हिडिओ. मग नंतर लाईव्ह आले माणसं, कोणी लाईव्हमध्ये बोलत होतो आणि मग माझी लालूच वाढली आणि मी पण लाईव्हमध्ये यायचं सोचलो. मग मला 50 सबस्क्रायबर करायचे होते. मी फार मुश्किलीनं केलो 50 सबस्क्रायबर आणि 60 सबस्क्रायबर झाल्याच्यानंतर मी लाईव्ह आलो. लाईव्ह आल्याच्यानंतर मला एवढी खुशी झाली. पण कोणी येत नव्हतं लाईव्हमध्ये, काय नाही, माझे मित्र नव्हते ना. मग मी काय केलो, मित्र बनविल्याच्यानंतर हर एकाच्या लाईव्हमध्ये जाऊन मित्र बनविलो. मग नंतर माझी लालूच वाढली. मग कोणी बहीण, कोणी असं भाऊ, ते सगळे भेटले. बोलाचाली होत होती आणि मी एवढा फार खुश होतो. मी बी व्हिडिओ आणि मित्र बी झालेत, दोस्त बी झालेत. पण असा एक टर्न आला. एक लाईव्हमध्ये एक मला मुलगी भेटली आणि तिनं मला चॅलेंज दिली, तू काय यूट्यूबर होणार आहे, तू काळा हास, तुला ढंगचे व्हिडिओ बनवण्या येणार, असं तिनं म्हणली. मला एकदम मनाला ठेस लागली. मी बी चालून तिचं घेतलो आणि मी पण यूट्यूबवर काम करतो म्हणलो आता मी. त्याच्यामुळं मी की नाही आता व्हिडिओ काढणार आणि कामाचे पण काढणार आता पुढे चालून. कोणाला जिंदगीमध्ये असं कमीपणा दाखवू नका, त्याच्या मनाला दुखून, असं म्हणणार आहोत तुम्हाला मी. अरे माझं मन लय दुखीले त्या पोरीनं. त्या आता काय सांगू आता ती. मी एवढा खुश होतो. मी 4-5 व्हिडिओ यूट्यूबवर टाकून रोजचं एकदम हिरो स्टाईलनं असं मला वाटत होतं, मी बी आता यूट्यूबवर आलो, असं झालं तर झालं. पण त्या मुलीनं एकदम खाली पाडून एकदम मला असं झिंचाडून टाकलं मला, की मला लय तिरस्कार आला. मग मी जीवनामध्ये काहीच करणार नाही, असं तसं. बघू पुढे चालून काय होणार काय नाही ते. मी पण व्हिडिओ टाकणार आणि मी पण काहीतरी करून दाखवणार. त्या मुलीच्या नाकावर टिचून मला कमीपणा दाखवला ना तिनं, तिला दाखवितो मी बी काय आहे ते. आणि त्यासाठी यूट्यूब फॅमिलीचा मला फार सपोर्ट पाहिजे. तुम्ही सपोर्ट दिल्याच्या नंतरही मी काही ना काहीतरी करून दाखवतो मित्रांनो. आणि हे पहा गार्डन. मी जेव्हा बी टेन्शनमध्ये आलो आणि जेव्हा बी डिप्रेशनमध्ये आलो, की इथं येऊन शांतपणे एक घंटा बसतो मी. कसं इथं चांगलं वाटतं, इथं बसलं की मन शांत वाटतं एकदम. किती शांत आहे बघा हे.
मी आहे नांदेड महाराष्ट्र येथला आणि इथं हैदराबादमध्ये आलो आता पैशासाठी. बहुत किती दिवस राहणं होते हैदराबादमध्ये आणि काय नाही ते. आता तर यूट्यूबमध्ये हे पहिला व्हिडिओ आहे माझा. मला काय तेवढं प्रोसेस माहीत नाही कसं करावं काय नाही ते. बघू पुढे चालून काय काय होते ते काय नाही ते. रूल्स माहीत झाले, रूल्स प्रमाणे काम करावं लागते. यूट्यूबवर काम करणार तर इमानदारी आणि माझ्या मेहनतीनं करणार. मी कोणता शॉर्टकट घेणार नाही. मला भले 1 वर्ष लागो, 2 वर्ष लागो, 3 वर्ष लागो, टाईम लागला तर लागला, पण त्या मुलीला दाखवणार आहो मी काही ना काहीतरी यूट्यूबवर केलं म्हणून. ओके गाईज, तुम्हाला थोडं गार्डन दाखवतो आणि मग नंतर उद्यापासून व्हिडिओ चालूच. आणि माझे व्हिडिओ पसंत आले तर चॅनलला सबस्क्रायबर करा आणि लाईक करा, जास्त शेअर करा. गार्डन दाखवतो तुम्हाला आता पुरा. हे बघा सगळं गार्डन आहे. हे बघा बगीचा. शांत आहे, शांत. इथं दररोज 1-2 व्हिडिओ काढत होतो मी. व्हिडिओ यूट्यूबच्या चॅनलमध्ये आहात. तुम पे मरने लगे हैं हम, इश्क करने लगे हैं हम. मला फार हिंदी येत नाही, मी मराठी येते आणि ते पण खूप अनाडीसारखी. यूट्यूब फॅमिली, याच प्रकारे हा व्हिडिओ मी इथंच संपवित आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. काय चुकी झाली आणि काय सुधारू. ओके, बाय बाय.